देवबापाची स्तुती असो की आजचा हा प्रभुवार देवबाप त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व असो, कारण तोच संपूर्ण विश्वासाचा आधार आहे. त्याच्यापासून सर्व काय आहे, त्याच्या प्रित्यर्थ सर्व काय आहे, त्याच्यासाठी सगळं काय आहे, त्याच्याद्वारे सगळं काय आहे. आणि म्हणून अशा एकच अनन्यसाधारण जिवंत परात्पर देवाला धन्यवाद, गौरव, महिमा, सन्मान आता निसरा सर्व काळ असो. आपण यावेळेला प्रार्थना करूया. आमच्या पवित्र 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 जिवंत देवबापा, तुला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देवबापा, यावेळेला प्रभू जे काही स्तुती सवन प्रभू आम्ही केलेलं आहे ते तुला मान्य असू दे. देवबापा प्रभू, जड जिभेनं जड ओठाने केलेली प्रार्थना देवबापा तुला मान्य असू दे. देवबापा प्रभू, तुला जशा प्रकारची उपासना अपेक्षित आहे तशा प्रकारची उपासना प्रभू आम्हाला जमत नसेल प्रभू देवबापा तू आमची क्षमा कर. आणि अधिक समरस्येनं, अधिक मनपूर्वक अंतकरणापासून शुद्ध अंतकरणानं, लीनतेनं, नम्रतेनं तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं गौरव तुला देण्यासाठी, तुझा महिमा वर्णन करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर अशी तुला विनंती करतो. आम्हाला प्रभू विशेषतः आमच्या सर्व मंडळीतील लहान थोरांना आतापर्यंत सांभाळस, सुरक्षित ठेवलंस, निरोगी ठेवलंस, आशीर्वादित ठेवलंस, पण तुझं उपकार म्हणतो. देवबापा तुझी स्तुती करतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. महिमा, सन्मान, गौरव आता आणि सदा सर्व काळ प्रभू येशू तुला असो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमीन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की पुन्हा एकदा या एक आठवड्यानंतर आपण मोबाईलद्वारे आपण एकमेकांना भेटत आहोत, बघत आहोत. जवळजवळ 2 महिने होत आले, थोडे कमी दिवस आहेत, परंतु आपण एकत्र आलेलो नाही आहे. आणि निश्चितच देवबाप आपल्याला लवकर एकत्र करेल असं मला विश्वास आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाला उद्देशून भाषण केलं. आणि या भाषणामध्ये त्यांनी देशाला असं अभियोजचं पॅकेज संपूर्ण देशाला त्यांनी जाहीर केलं. म्हणजे यामध्ये गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत आणि अतिश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला त्याचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. जगातले पुष्कळ देश हे करोना चालू असताना, लोक आजारी पडत असताना, काही लोक पुष्कळ ठिकाणी लोक मरत असताना देखील पुढं आपल्याला काय करायचं, कशा प्रकारे देशाची प्रगती करायची याविषयी वेगवेगळे जगातले देश योजना करत आहेत, प्लॅन करत आहेत. काही देशांनी कोरोना असताना, लोक मरत असताना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे, मोकळीक दिली आहे. लॉकडाऊन काही देशामध्ये नाही आहे. काही लोक पार्ट्या करतात, काही लोक पिकनिकला जातात, काही लोक बरेच दिवस घरात बसल्यामुळं बाहेर पडत आहेत. आणि देश हा नेहमी संकट आलं म्हणून थांबत नाही, पुढं ना पुढं जायचा प्रयत्न करतो, त्याच्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करतो. एक साधं उदाहरण जर आपण बघितलं तर नदी ज्यावेळेला वाहते त्यावेळेला नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान जर टेकडे आली, डोंगर आला, तर त्या डोंगराला टेकडेला वळसा घालून नदी पुढं जात असते. तसं देशावरती, राज्यावरती किंवा जगावरती जे संकट आहेत त्याच्यावर देखील मात करून आम्हाला पुढं जायचं आहे अशा प्रकारचा आशावाद मानव धरतो. आणि ह्या आशेवरच मनुष्य आतापर्यंत टिकत आलेला आहे, जगत आलेलं आहे, चालत आलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र देखील याचबद्दल
सकारात्मकतेनं पाहतो, आशेनं पाहतो, निराशा नाही आहे, दुःख नाही आहे. आता आमचं कसं होणार, किंवा आता जग सगळं संपणार काय, सगळे माणसं मरणार काय, कोरोनानं इतकं धुमाकूळ घातलेलं आहे, अशा प्रकारचा विचार काही वेळेला येतो. परंतु आशा ही अशी गोष्ट आहे की जी या सगळ्या प्रकारच्या गोष्टीवरती मात करते आणि तुम्हाला आणि मला जीवनामध्ये उमेद आणि नवीन आशा देते, जेणेकरून आम्ही पुढं जाऊ शकतो. त्याच्यासाठी प्लॅनिंग आहे, त्याच्यासाठी पुढं बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्यासाठी दूरदृष्टिकोन लागतो, जो सगळे जगातले देश लोक दाखवत आहेत. आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पॅकेज डिक्लेअर केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी आणि अमेरिकेनं देखील पुष्कळ मोठे रक्कम भारताला देऊ केलेली आहे, यासाठी की याच्यातून आम्ही बाहेर पडावं. आज भारत जगातला 12वा देश आहे की ज्याच्यामध्ये कोरोनाग्रस्त आहेत. 80 ते 82 हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. ज्या चीनमधून याची सुरुवात झाली त्याच्यापेक्षा जास्त आता कोरोनाग्रस्त आमच्याकडे देशात आहेत. तरी पण आशावाद आहे आणि तरी पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, म्हणजे मार्ग काढायचा प्रयत्न सगळे करत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. अर्थात त्याच्या पुढचा भाग आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या अगोदर देवाच्या वचनाकडे आपण वळूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 41वा अध्याय. उत्पत्ती 41वा अध्याय आणि 10व्या वचनापासून ते 36व्या वचनापर्यंत प्रेमलता आपल्यासाठी वाचून दाखव. उत्पत्ती 41 10 ते 14 10 ते 14 14 पासून 31 14 ते 31. मग फारोने योसेफास बोलावणे पाठविले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारो पुढे आला. फारो योसेफास म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. नंतर फारोने योसेफास सांगितले, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो, तेव्हा पहा 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या आणि त्यांच्या मागून दुबळ्या अतिकुरूप व रोड अशा दुसऱ्या 7 गायी निघाल्या. त्यांच्यासारख्या बेढप गायी साऱ्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गायींनी त्या पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकिले. त्यांनी त्यांना खाऊन टाकिले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार 7 कणसे एकाच ताटाला आली आणि त्यांच्या मागून सुटलेली, फुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली आणि त्या 7 फुरटलेल्या कणसांनी ती 7 चांगली कणसे गिळून टाकली. मी हे ज्योतिषात सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता. योसेफ फारोस म्हणाला, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार आहोत हे देवाने फारोस कळविले आहे.
त्या 7 चांगल्या गायी म्हणजे 7 वर्ष आणि 7 चांगली कणसे म्हणजे ही 7 वर्षे. एकच स्वप्न आहे. मागाहून वर आलेल्या 7 रोड व कुरूप गायी आणि सुकलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली 7 कणसे ही दुष्काळाची 7 वर्ष होत. मी फारोस कळविलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले आहे. पहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची 7 वर्षे येत आहेत आणि त्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल आणि सुकाळ देश हलाक करेल. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता तो नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारच दोनदा पडले. याचे कारण हेच की हे देवाने ठरविले आहे व ते देव लवकरच घडवून आणणार. तर आता फारोने कोणी एकदा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिसर देशावर नेमावे आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या 7 वर्षात मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमाश घ्यावा. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार त्यासाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. देव बापा सगळे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये देव आपल्या लोकांशी, त्यानं निवडलेल्या लोकांशी, अब्राहम, मोशे आणि इतर लोकांशी, आदामाशी वेगवेगळ्या प्रकारे बोलत होता. अंशांनी आणि प्रकाराने देव लोकांच्या बरोबर बोलत होता. आणि याच्यामध्ये काही प्रकार आहेत. एक म्हणजे स्वप्नांच्या द्वारे तो बोलत होता, दृष्टांताच्या द्वारे बोलत होता, देवाचे सेवक म्हणजे संदिष्ट म्हणवणारे त्यांच्याद्वारे तो बोलत होता आणि पुढं तो काय करणार आहे याच्याबद्दल देखील तो सांगत होता. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की फारो हा इजिप्त देशाचा राजा, योसेफ हा इस्रायली, पण त्याला स्वप्न पडलेलं, त्याचा अर्थ त्याला आणि त्याच्या लोकांना सांगता आला नाही, ज्योतिषांना सांगता आलं नाही, मांत्रिकांना सांगता आलं नाही. देवानं ते दान योसेफाला दिलं आणि मग योसेफानं त्याचा अर्थ त्याला सांगितला आणि मग राजा सावध झाला. त्यानंच योसेफाला मुख्य सचिव किंवा पंतप्रधान म्हणून नेमलं, त्याच्याकडे सगळा कारभार दिला आणि त्याला म्हटलं की तूच आता व्यवस्था कर. त्यानुसार 7 सुकाळाच्या काळामध्ये 7ची वर्ष होती ज्याच्यामध्ये चांगला पाऊस आहे, धान्य पिकणार आहे, पुरवठा सगळा होणार आहे. त्यावेळेला त्यानं प्लॅनिंग केलं, योजना केल्या आणि धान्याचा साठा करून ठेवला यासाठी की पुढच्या 7 वर्ष जी दुष्काळाची येणार आहेत त्यावेळेला लोकांना ते धान्य मिळावं. आणि तशा प्रकारे योसेफानं केलं. त्याच्या अगोदर योसेफाचं जर चरित्र बघितलं, त्याचं व्यक्तिमत्व बघितलं तर योसेफ हा देवाबरोबर चालणारा, देवाला भिवून चालणारा, देवाचे इच्छेप्रमाणे करणारा एक समजदार, सात्विक, निर्मळ, शुद्ध मनाचा होता. त्याची थोडीशी बॅकग्राऊंड जर बघितली तर ज्या वेळेला त्याला विकलं गेलं इजिप्त देशामध्ये त्याच्या भावांनी आणि तो एका अधिकाऱ्याच्या घरी राहिला कामाला, नोकरीला, त्या अधिकाऱ्याचं म्हणजे पोटिफराचं त्यानं मन जिंकलं. पोटिफरानं आपल्या घराचा सगळा अधिकार त्याला दिला आणि तिथं त्याला पोटिफराच्या बायकोनं आपल्या मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला. जी गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचू शकता, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल. या ठिकाणी आपण त्या पोटिफराची बायको म्हणजेच घराची मालकीन ही योसेफाला
आपल्या जाळ्या तोडून वासनामध्ये आणायचा प्रयत्न करते, परंतु योसेफ मात्र तिच्या या गोष्टीला नकार देतो आणि तिथून तो पळून जातो. जाताना तिच्या हातात त्याचा झगा सापडतो की जो पुरावा म्हणून ती बाई आपल्या नवऱ्याला त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करते, ज्याच्यामुळे तो तुरुंगात जातो. आणि तुरुंगात गेल्यानंतर मग तिथं तो कैद्यांचं स्वप्नांचा अर्थ सांगून तो राजापर्यंत पोहोचतो. म्हणजे ही त्याची थोडक्यामध्ये बॅकग्राऊंड. म्हणजे देवाचं सेवक हा कशा प्रकारचा असला पाहिजे, देवाचे लोक कशा प्रकारचे पाहिजे, देव कोणाला आपला निरोप पाठवतो, कोणातर्फे तो आपला संदेश लोकांच्यापर्यंत देतो, या मगची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी आपण पाहतो की पुढं कशा प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही अगोदर आत्ताच तयार असलं पाहिजे. पवित्र शास्त्र हे आम्हाला अशा प्रकारे आगाऊ सूचना देणार आहे. पवित्र शास्त्रातले जुन्या करारातले 39 पुस्तकं, त्या 39 पुस्तकामध्ये 15 पुस्तकं ही संदेष्टांची आहेत. यशयापासून ते मलाखीपर्यंत ही संदेष्टांची पुस्तकं आहेत. 3 मुख्य संदेष्टे आहेत, मोठे संदेष्टे, आणि 12 लहान संदेष्टे. आणि या संदेष्टांना देवानं नियुक्त केलं यासाठी की देवाचं म्हणणं त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवावं. त्याच्या अगोदर अब्राम हा देखील होता की जो ज्याला संदेष्टा म्हटलेलं आहे, परंतु संदेष्टा किंवा देवाचं सांगितलेला निरोप तो सांगणारा होताच असं नाही आहे, त्याचं जीवन वेगळं, परंतु तो संदेष्टा म्हटलेला आहे. त्यानंतर मोशे आहे, त्यानंतर शमूएल आहे, नाथान आहे, आणि वेगळ्या प्रकारचे संदिष्ट होऊन गेले की ज्यांचं जीवनचरित्र पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ज्यांनी खूप मोठं कार्य केलं आणि जेणेकरून लोकांना सावध केलं. त्यानंतर दानिएलाचं पुस्तकामध्ये आपण पाहतो की दानिएलानं देखील भविष्यकथन सांगितलं. पूर्वी त्याला 50 वर्षापूर्वीपर्यंत दानिएलाला संदिष्टा मानत होते, परंतु सध्याच्या काळामध्ये अभ्यासकांच्या दृष्टीनं तो संदिष्टा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते काय करायचं असं ना, परंतु याच दानिएलानं शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे हे देखील सांगितलेलं आहे. आणि त्याच दानिएलाच्या पुस्तकाचा संदर्भ प्रकटीकरणामध्ये योहानानं घेतलेला आहे की जो आम्हाला भविष्यकाळात काय होणार आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे पुढचा काळ कसा येणार आहे, कशा प्रकारचे जीवन आमचं असणार आहे. आता कोरोना झाल्यानंतर आणखी पुढं काय, त्याच्यानंतर संपलं आहे का, त्याच्यानंतर मग आमचे चांगले दिवस येणार का, मग आम्ही सुखी होणार का, आम्ही निरोगी असणार का, आम्ही परत आमचं लाईफ एन्जॉय करणार का, पार्ट्या करणार का, अजून काय काय करणार आहे ते करणार का. पण आम्हाला माहीत नाही, कारण पवित्रशास्त्र आम्हाला सांगतं की उद्याचं तुम्हाला काही ठाऊक नाही, कारण भविष्यकाळ हा पूर्णपणे देवाचा आहे, त्याच्या हातामध्ये तो आहे. प्रभू कसं म्हणतं की मी काल, आज आणि युगानुग सारखं आहे, सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे. आणि त्यानं आपल्या लोकांना कल्पना यावी, समजावं, याच्यासाठी अगोदरच देवाच्या वचनामध्ये त्यांना सांगून ठेवलेलं आहे की पुढचा काळ कशा प्रकारचा असेल. आम्ही एक संकट आलं म्हणून मी घाबरून जातो. जगभरामध्ये हे चाललेलं आहे, पण त्याच्या अगोदर आमची स्थिती कशी आहे, त्याच्या अगोदर आम्ही काय करतो. जोपर्यंत आम्ही हे अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत आमचं जीवन कशा प्रकारे असं बेफिकीर आहे. आम्ही टेन्शन घेत नाही, आम्ही काळजी करत नाही, आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही वागतो. आणि अशा प्रकारचे प्रसंग आले म्हणजे आम्ही खडबडून जागे होतो, देवाचा आम्ही धावा करतो. मागं पण गेल्या आठवड्यामध्ये पण मी सांगितलं की पुष्कळ लोक एकमेकांना संदेश वचनं पाठवतात, आशेनं भरलेले वचनं, देव बरं करेल, आरोग्य देईल, अमकं तमकं. परंतु पवित्रशास्त्र सांगते ना, पवित्रशास्त्र ते वेगळं सांगते की ही शेवटच्या काळाची लक्षणं आहेत की जे आम्ही समजून घेत नाही. आता शेतकरी ज्यावेळेला वारा येतो, ठराविक ऋतू बदलतो, त्यावेळेला त्याला कळतं की आता पावसाळा येणार आहे. आम्हाला कळतं की जून आला, आता पावसाचे दिवस सुरू होतील, हे आम्हाला कळतं. परंतु जगातल्या घडणाऱ्या गोष्टींची लक्षणं बघून आम्हाला समजत नाही का की देवाचं येणं जवळ आलेलं आहे, शेवटचा काळ चालू होणार आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही काय करतो, त्याच्याबद्दल आम्ही किती जागरूकी करतो, त्याच्याबद्दल आम्ही किती नियोजन करतो, किती प्री प्लॅनिंग करतो.
की ज्याच्यामुळं आम्ही भविष्यकाळ आमचा चांगला असेल. याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो? आता देश, सरकार, शासन हे आपापल्या परीनं प्रयत्न करतात. तो रोग आटोक्यात आणण्यासाठी मग अधिकारी नेमले जातात, पोलिसांनी नेमलं जातं, दवाखान्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट केली जाते. आता मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी 100, 500, 1000च्या खाटा, बेड्स तयार करून जर पुढं भविष्यकाळामध्ये हे रुग्ण वाढले तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी आत्तापासूनच ही तयारी ते करत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला देवाशिक्षणामध्ये सांगितलं की आम्ही तयारी करावी. नेहमीचं आमच्या परिचयाचं सुरुवात मनामधलं जे उदाहरण आहे ते म्हणजे 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारिका. 5 मूर्ख कुमारिकांनी बरोबर तेल घेतलं नाही. जी आपली स्वतःची आत्मिक तयारी करायची ती त्यांनी केली नाही. ज्या शहाण्या होत्या त्यांनी तेल घेतलं, तयारी केली आणि वराच्या येण्याची वाट पाहत होत्या. ज्यावेळेला वर आला त्यावेळेला त्याच्याबरोबर त्या गेल्या. ज्या तयार नव्हत्या त्या मागं राहिल्या. आणि अशा प्रकारचे हे दाखले प्रवेश करताना का दिले? का आम्हाला सांगितलेले की आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला का आम्ही तयारी स्वतःला करत नाही? आमचं जीवन आहे, संसार आहे, काम आहे, धंदा आहे, कमवणं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. हे सगळं सोडून तुम्ही आम्ही देवदेव करा असं देवाची इच्छा नाही आहे. हे सगळं करून देखील आम्ही देवामध्ये कसं राहतो, कसं वाढतो, किती प्रकारची, किती बेफिकीरपणाची वृत्ती आम्ही फक्त देवाच्या बाबतीमध्येच आम्ही करतो, प्रार्थनेच्या बाबतीमध्येच आम्ही करतो, देवाला वेळ देण्याच्या बाबतीत आम्ही करतो, देवाचं कार्य करण्याच्या बाबतीत आम्ही करतो. बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्राधान्यक्रम आम्ही देतो. पण देवाच्या गोष्टीला आम्ही काय करतो? अगदी प्रभू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं की प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवा म्हणजे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. नेमकं ह्याच गोष्टी आमच्या दृष्टीनं वजाबाकीत आहेत. आणि मग ज्या काळजी चिंता आहे, अन्न वस्त्र निवारा आहे, त्याच्यासाठी मी धडपड करतो. परंतु काय होतं आहे, कितीतरी लोक आज जीव वाचवण्यासाठी पायी चालले. 100, 200, 500, 1000 किलोमीटर पायी जात आहेत. तुम्ही टी व्हीवर आपण बघतो, लहान बाळापासून, लेकरांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यात पायी चाललेत. आणि काही लोक ट्रेन खाली मेले झोपले असताना. काही लोकांना कालच्या बातम्यामध्ये सांगितलं की उत्तर प्रदेशामध्ये 2 ट्रकची धडक झाली, त्यामध्ये 15 लोक मेले आणि काही लोक गंभीर जखमी झाली. कुठं चालले होते ते? आपल्या गावी चालले होते. त्यांना वाटलं की आमच्या गावी जाऊन आम्ही कमीत कमी मरू तर चुकाना. परंतु ते देखील त्यांच्या बाबतीमध्ये घडलं नाही. रस्त्यातच त्यांना दुर्दैवी मरण आलेलं आहे. काही लोक रेल्वे लाईनवर झोपले होते. गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपण बघतो की त्यांना रेल्वे मालगाडी आली, त्यांनी ते चिरडले. लोक मेलेत जागेवरच होतात, त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. काय प्लॅन केला असेल त्यांनी, काय विचार केला असेल? आम्ही आमच्या घरी जाऊन मरू, उपाशी मरू, कसंही मरू. परंतु तिथंपर्यंत देखील ते जाऊ शकले नाही. म्हणजे देवाच्या वचन आम्हाला सांगतं की आयुष्याचं, मनुष्याचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे आम्हाला कळत नाही. आमचा डामडौल, आमचा गरिष्ठपणा, आमचा ताठा, आमचा अहंकार, आमच्या पैशाबद्दलची घमेंड, आमच्या आरोग्याबद्दल, आमच्या स्थितीबद्दल, आम्ही कशाप्रकारे चांगले आहोत याच्याबद्दल आम्ही जास्त आम्हाला खुमखुमे असते. परंतु देव प्रभू काय म्हणतो की मानवाबद्दल देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही वाफ आहात, तुम्ही गवत आहात, तुमचं जीवन क्षणभंगूर आहे. तुम्ही वाफेसारखे की आता दिसते आणि नंतर दिसत नाही. हा शरीराचा डामडौल कशासाठी? जे शरीर देवानं तुम्हाला मला दिलेलं आहे त्या शरीराच्याद्वारे आम्ही देवाचा गौरव किती करतो, काय आम्ही करतो की ज्याच्यामुळं ख्रिस्ताचा गौरव होईल, नाही का? आणि म्हणून मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये चोवीसावा अध्याय, मत्ती 24 आणि 6व्या वचनापासून काय म्हटलंय बघा. मत्तयाचं शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 6 पासून, तुम्ही लढायाविषयी ऐकाल,
व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. हे खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढं घडणार आहेत आणि अधिक मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. आणि म्हणून आम्ही आता सगळं काय चांगलं होईल, व्यवस्थित होईल असं आम्ही जरी समजलं तरी पण ते काय शेवट नाही आहे. कारण देवाचं वचन प्रत्येक शब्द खरा ठरतो. शेवटच्या काळाची ही लक्षणं आहेत. लढायाविषयी ऐकाल, आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. एकमेकांना ते दोष देत आहेत आणि अशीच परिस्थिती वाढत गेली तर चालू आहे. आता कोरोनाने ग्रस्त दोन्ही देश आहेत. कोणते? भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान. तरी पण पाकिस्तानचे अतिरेकी आणि सैन्य भारतीय सैनिकावर हल्ला करतात करोना चालू असताना देखील. म्हणजे याचा अर्थ काय? मनुष्य किती उद्दाम आहे, किती ताट आहे आणि किती मगरूर आहे की जो मरणदाराजवळ आहे. कित्येक लोक तिथे देखील मरलेत, परंतु तरी पण ते आपला खुनशीपणा सोडत नाहीत, क्रूरता सोडत नाहीत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त किती खरं सांगतो की तुम्ही लढाईविषयी ऐकाल, त्याच्या अवयव ऐकाल, म्हणजे त्याच्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. लढाया आहेत, दुष्काळ आहे, भूमिकंप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग आहे, महामारी आहे, खून आहे, बलात्कार आहे, हिंसाचार आहे. या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यात विशेष काही नाही आहे, घाबरून जाण्यासारखं काय नाही. म्हणून प्रभूचं वचन सांगते की तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, तर हे सगळं होणार आहे. आणि हे होणे अवश्य आहे, चुकणार नाही. मंडळीला खूप एका विशिष्ट ककूनमध्ये राहावंसं वाटतं, कोशामध्ये राहायला आवडतं. मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित आहे, माझं कुटुंब सुरक्षित आहे, मी सगळं चांगलं खाऊन पिऊन मी सुखी आहे, मला बाकीचं काय घेणं देणं नाही. कुठपर्यंत जे स्वतःला जास्त सुरक्षित समजतात ते जास्त त्या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात किंवा त्यांच्यावरती ते प्रसंग येतात. त्यामुळं तुम्ही कुठेही जा. तुम्हाला माहिती, नोहाच्या काळामध्ये जलप्रलय आला त्यावेळेला परमेश्वरानं पाऊस पडला. 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडत होता. घरं नंतर डोंगर वगैरे वगैरे झाडं बिडं सगळे पाण्याखाली येत होते. लोक जीव घेऊन डोंगरावर जात होते की त्यांना वाटतं की इथं आले आपण सुरक्षित राहू, पण पाणी तिथपर्यंत देखील आलं. एक नोहाचं कुटुंब सोडलं तर एक जण देखील वाचला नाही. म्हणजे संकट, त्रास, वेगळ्या प्रकारच्या ह्या आपत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रभूचं वचन सांगतं. त्याप्रमाणे आम्हाला सावध राहायला आणि आम्ही घाबरू नये याच्यासाठी आम्हाला सांगतात. त्यांना आता कसं होईल, आता काय होईल, आता आम्हाला ज्या मनात थोडासा विचार आला होता घरामध्ये, जेव्हा 2-3 आठवड्यापूर्वी मुगू कामाला जात असताना आम्हाला वाटतं की आता कोरोना वाढायला लागला आणि ती कामाला जाते, आता कसं काय करायचं, आम्हाला जरा टेन्शन यायचं. नंतर आम्ही विचार केला की देवाने तिला त्या सेवेसाठी ठेवलेलं. नर्स म्हणजे जे पेशंट आहेत त्यांची सेवा करायची आहे आणि त्यामुळं तिनं आपलं जीव धोक्यात घालून प्रसंगी दररोज ती गाडीवरून जाते येते, किंवा असंख्य बाकीचे नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, कर्मचारी आहेत की जे दवाखान्यात जाऊन अशा पेशंटची सेवा करतात. कितीतरी आपण बघतो पोलीस आहेत की या कारणासाठी ते मेलेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी, इतर ठिकाणी. म्हणजे डॉक्टर आहेत की नर्सेस आहेत की ज्यांना आपल्या लेकरांना जवळ घ्यावं असं वाटतं, पण ते जवळ घेऊ शकत नाही कारण ते त्या वॉर्डमध्ये काम करतात, आपला जीव धोक्यात घालून ते करतात. म्हणजे आम्ही घरात राहिल्यामुळं आम्ही सुरक्षित, आम्हाला वाटतं की सेफ आहे, परंतु जे आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात त्यांचं काय. म्हणजे ह्या जीवनाची सत्यता पुष्कळ वेळेला आम्ही समजून घेत नाही. त्यामुळं आमचे फसगत होते आणि मग आम्हाला एकदम जेव्हा अकस्मात काहीतरी आमच्यावर येतं तेव्हा मग आम्ही गोंधळून जातो आणि घाबरतो आणि काय करतो. आणि म्हणून म्हणजे काय करावं असं वाटतं. म्हणून त्यासाठी प्रवेश ख्रिस्त म्हणतो की घाबरू नका, सांभाळा, घाबरू नका, कारण ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे. किती प्रकारची संकट जगामध्ये आतापर्यंत आलेली आहेत आणि येत राहणार आहे. त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. इथं पुढं बघा की
तेवढ्यानं शेवट होत नाही, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. जगामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऑलरेडी कुठं ना कुठं काही ना काही चालू असते. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. म्हणजे काय? वेदनांचा प्रारंभ म्हणजे सुरुवात आहे. वेदना म्हणजे पेन, दुखणं. जर मला टोचलं किंवा कास लागली किंवा कापलं तर मला वेदना होतं. ह्याच्यापेक्षा अधिक वेदना काय? ती सुरुवात आहे नुसती. आता ही सुरुवात आहे. अजून पुढे या खऱ्या गोष्टी अजून यायच्याच आहेत. आणि मग जर ह्या गोष्टी येणार असतील तर त्यासाठी आम्ही सावध राहिलं पाहिजे आणि त्याला आम्ही तोंड कसं देऊ शकतो याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून आता मध्यंतरी कोणीतरी टी व्हीवर आता सांगितलं की आम्ही करोनाबरोबर जगायला शिकलं पाहिजे. करोनाला घाबरून आम्ही जर बसलो तर आम्ही कसं सर्वाईव्ह करणार? त्याच्याबरोबर जगायला शिकलं पाहिजे. आता ते उदाहरणं देतात की पूर्वी एड्स आला, बरेच लोक त्या जगामध्ये मेले, परंतु एड्स अजून देखील आहे. तो सगळ्यांनाच होतो आहे का? जे संपर्कात येतात त्यांना होतो आहे. पण तसं करोनाचं पण आहे. हे येईल, काय काळ राहील, नंतर ते जाईल, त्यानंतर दुसरं येईल, दुसरं काय येईल, तिसरं काय येईल, भूकंप का होतील, पूर काय येतील, आगी का लागतील, वणवा का पेटेल, खून बलात्कार का होतात, हिंसाचार का घडतो? कारण माणसाची मती वाईट आहे, माणसाची बुद्धी वाईट आहे आणि तो आपल्या स्वतःच्या करणेने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणत आहे. एक जण कोणीतरी करतो आणि त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात. जो आरोप चीन देशावर होतो की त्यांनी हा रोग आणलेला आहे आणि सगळ्या जगामध्ये पसरवलेला आहे. कोणी ना कोणी त्याला कारणीभूत ठरते. पवित्र शास्त्रामध्ये अश्शूर नावाचा देश आहे आणि हा अश्शूर देश, त्याला इंग्रजीमध्ये असिरिया म्हणतात. इस्रायल लोकांनी ज्यावेळेला खूप पातक केलं, देवाविरुद्ध वागले, मूर्तीपूजा काय काय केलं, पुष्कळ वाईट गोष्टी केल्या, अजिबात देवाला ते विसरले, त्यावेळेला देवानं त्यांना शिक्षा देण्यासाठी या देशाचा उपयोग केला. या देशाकरवी इस्रायल राष्ट्राला देवानं शिक्षा केली आणि त्यांच्या लोकांना बंदिवान म्हणून पकडून नेण्यात आलं, त्यांचा पराभव केला. आता हे जे राष्ट्र आहे अश्शूर राष्ट्र, हे खूप क्रूर म्हणून ओळखलं जात होतं त्या काळामध्ये. म्हणजे कधी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 750 वर्षापूर्वी. आणि क्रूरतेबद्दल त्यांचं वैशिष्ट्य होतं, जगामध्ये त्यांची दहशत होती आणि त्यांचा देवानं इस्रायलाला शिक्षा करण्यासाठी उपयोग करून घेतला. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल म्हटलं आहे, अश्शूर परमेश्वराच्या क्रोधाची काठी. जेव्हा एखाद्याला पूर्वी राग आला की आपण नाही का काठीनं मारायची, तर काठी म्हणजे काय? फटके देण्यासाठी ती काठी वापरली जाते. तर त्या काठीनं परमेश्वरानं अश्शूर देशाचा उपयोग करून इस्रायल लोकांना फटके दिले. त्यानंतर यहुदाचे राष्ट्र होतं, त्याला देखील परमेश्वरानं दुसऱ्या राष्ट्राचा उपयोग करून त्यांना फटके दिले आणि ते होतं बाबेल. बाबेलनं यहुदावर हल्ला केला आणि त्यांना जिंकून घेतलं, त्यांना फटके दिले, त्यांना 70 वर्षामध्ये गुलामगिरीमध्ये राहावं लागलं. म्हणजे देव अशा प्रकारची ह्या गोष्टी मानवाच्या जीवनामध्ये आणतो, जेणेकरून त्यांना कळावे की त्यांनी आपला जो मार्ग धरलेला आहे, तो दुष्कर्माचा आहे, जो पापाचा आहे, जो वाईट गोष्टीचा आहे, तो सोडून देवाकडे वळावा. याच्यासाठी देव त्यांच्या जीवनामध्ये काय करतो. आता हा एक भाग झाला जो इतिहासाचा आहे, परंतु इथून पुढचा जो भाग आहे तो शेवटच्या काळाच्या जी सुरुवात आहे, वेदनांचा प्रारंभ आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होय तेव्हा तुमचे हाल करण्यासाठी ते तुम्हाला धरून नेतील. अशी पाळी आपल्यापर्यंत आलेली आहे का? अजून तरी नाही. तुम्हाला जीवे मारतील. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये असं झालं आहे का? अजून तरी नाही. पण हे होणार आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील. कोरोनामुळे तुम्ही वाचाल, इतर कुठे एड्समुळे वाचाल की अमक्या तमक्यामुळे वाचाल, पण ज्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव धारण केले त्यावेळेला तुम्ही वाचू शकता का?
देवासूचन खुद्द प्रवेश कसं म्हणतो की माझ्या नावामुळे लोक तुमचा द्वेष करतील, निंदा करतील, प्रसंगी तुम्हाला मारतील. उत्तर भारतामध्ये ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडताना आम्ही पाहतो, कारण ही शेवटच्या काळाची लक्षणं आहेत. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांना धरून देतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. म्हणजे द्वेष कुठून सुरुवात होतोय की शेवटच्या काळाची लक्षणं काय आहेत? द्वेष आम्ही कुणाचा करतो? जो आम्हाला आवडत नाही, जो पटत नाही, जो आमचं नुकसान करतो, आमच्या हिताच्या आड येतो, त्याचा आम्ही द्वेष करतो. परंतु आता काय आहे की आम्ही येशू ख्रिस्ताचं नाव धारण केलं तरी आम्हाला आमचा द्वेष केला जाईल आणि पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील आणि अनेकांना फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पुष्कळांची प्रीती थंडावेल. प्रीती कमी कधी होते? ज्या वेळेला अनिती वाढते, इमॉरॅलिटी वाढते, त्यावेळेला प्रीती कमी होते. आणि आज आम्ही पाहतो प्रीती कमी होते. येशू ख्रिस्ताने त्याबद्दल आणखी देखील सांगितलेलं आहे की मुलगा, सासवृद्ध सून, हे सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विरोधात उठणार आहेत. कारण शेवटचा काळ आहे आणि त्याची सुरुवात अजून आताच पुष्कळ ठिकाणी झालेली आहे. प्रीती थंडावल्याचा अर्थ काय? एकमेकांच्यावर आमचं एक प्रेम नाही आहे, आणि जरी असलं तरी आमचं स्वार्थापोटी असतं. माझा फायदा त्याच्यातून काय होईल एवढंच आम्ही विचार करतो, त्याच्या पलीकडे आम्ही काही बघत नाही. आज देखील आम्ही काय करतो की देवाणघेवाणाच्या व्यवहार प्रीतीमध्ये देखील आहेत. तुम्ही मला चांगलं म्हटलं, मी तुमचं चांगलं म्हटलं, तुम्ही माझी पाठ खाजवली, मी तुमची पाठ खाजवली. पण त्याच्या व्यतिरिक्त काय? त्याच्या पलीकडं काय आहे का? प्रीती का कमी झालेली आहे? ज्या प्रीतीसह प्रवेश ख्रिस्तानं आपला प्राण दिला, ती आज प्रीती कुठे? ती निस्वार्थ प्रीती, ती त्यागमय प्रीती, जे आपलं नुकसान होऊन देखील इतरांच्यावर प्रेम करणारी प्रीती, ती आज कुठे आहे? किती कमी प्रमाणात ती दिसते, नाही का? आणि म्हणून प्रीती थंडावेल. त्याच्यानंतर आणखी पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या नव्या प्रकटीकरणामध्ये सांगितलेल्या आहेत किंवा देवाच्या विषयी सांगते. आणि त्यासाठी आम्ही काय करणार आहोत? तयारी कशी करणार आहोत? योसेफानं तयारी केली, फारोला सांगितलं आणि त्यानं फारोला सांगितलं तुला काय करायचं ते प्लॅनिंग कर. 7 वर्ष जे सुकाळ होता त्याच्यामध्ये त्यांना धान्याची कोठारं साठवली. तिथं लोकांना पुढची 7 दुष्काळाची वर्ष मध्ये कुठल्या प्रकारचं कमी पडू नये म्हणून त्यानं ते प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार लोकांच्या गरजा भागवल्या. हे देवाकडून आहे. तुम्ही आणि मी आमच्या स्वतःच्या जीवनासाठी पुढं आम्ही प्लॅनिंग काय करणार आहोत? नियोजन कसं करणार आहोत? पुढच्या जीवनाकडं आम्ही कसं पाहणार आहोत? आम्ही काय करणार आहोत? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आणि मला आध्यात्मिकदृष्ट्या सबळ व्हायचं आहे, बळकट व्हायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे. आणि हे स्ट्रॉंग होणं, ज्याप्रमाणे तरुण लोक व्यायाम करतात आणि ताकद कमवतात, तशा प्रकारे ते शारीरिकदृष्ट्या झालं. पण आध्यात्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणं म्हणजे काय? तर ते आम्हाला होण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी तुमचा विश्वास कमी असतो, ज्यावेळी तुमचं देवाकडे लक्ष कमी असतं, ज्यावेळी तुमचं प्रार्थनामय जीवन देवाला अभिप्रेत असं नसतं, त्यावेळी तुम्ही पहिली गोष्ट घाबरता. आम्ही पॅनिक होतो, आम्हाला काय सुधरत नाही आणि आम्ही काळजी करतो, चिंता करतो आणि प्रसंगी अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये बळी पडत जातो. आध्यात्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्याची आवश्यकता आहे, बळकट होण्याची आवश्यकता आहे. पुष्कळ वेळेला आम्ही बघतो की आमच्या जैविक जीवनामध्ये लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न करतो, आहे का? पार्ट्या अमकं तमकं काय काय आम्ही करत राहतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सुख शोधायचा प्रयत्न करतो. कितपत ते सुख असतं, किती काळ ते टिकतं, ज्याचा भरवसा जिवंत देवावर आहे त्याला भीती वाटत नाही, त्याला पुढच्या भविष्याची चिंता वाटत नाही. काय कमी पडलं किंवा जास्त असलं किंवा काय असलं तरी त्याला फरक पडत नाही, कारण त्याचे निष्ठा, त्याचे बेस्त परमेश्वर असतं. त्याला माहिती की तो पाहून देणारा देव आहे. देवा एलियाला
कावळ्याच्या चोचीतून भाकर रानामध्ये पुरू शकतो, तो देव तुमची माझी काळजी घेणार नाही का? आणि जर त्याची इच्छा असेल त्यावर तर काही प्रयत्न केले तरी तो आम्हाला घेऊन जातो. कितीतरी लोकांची आपण उदाहरणं पाहतो, लवकर जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त असतात, डॉक्टरांचे प्रयत्न असतात, खूप पैसा जातो, तरी पण जगत नाही. जेव्हा आम्हाला असं वाटतं की बाबा मी जगलो काय मेलो काय, तरी पण मी प्रभूमध्ये आहे ही खात्री आणि भरोसा असते, त्यावेळी मग आम्हाला मरणाचं भय वाटत. तर त्याच्यासाठी आम्ही बलवान झालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सशक्त झालं पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक कसरत करण्याची गरज आहे, आध्यात्मिक व्यायाम करण्याची गरज आहे. आणि त्या गोष्टी आम्हाला चेष्टेचं वाटतात, बोरिंग वाटतात, टाईम वेस्ट असं वाटतं. काय जायचं प्रार्थनेला, कशाला प्रार्थना करायची, काय देवाचं नाव असायचं आहे नाही का. आणि त्यामुळे आम्ही बाकी सगळ्या गोष्टी आमच्या जगातल्या गोष्टीमध्ये जास्त असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं देवाचा सेवक या नात्यानं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल मला माहीत नाही, आणि त्याची मी परवा पण करत नाही. फक्त हे आहे की आम्हाला प्रभूचं वचन कळायला पाहिजे. कारण ह्या नंतरच्या काळामध्ये जे पुस्तक आहेत त्या संदेशांचं कर्तव्य होतं. लोकांना जे आवडतं ते सांगत नव्हतं. जे लोकांसाठी योग्य आहे, खरं आहे ते सांगायचे. लोकांना आवडलं नाही तरी त्यांना फरक पडत नव्हता, कारण हे त्यांच्या मनचं नाही आहे, हे देवाच्या सेवकाच्या मनचं नसतं, हे देवाच्या पवित्र शास्त्रातलं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं सांगितलेलं असतं. आणि म्हणून हे लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसंगी ते आम्हाला कडू वाटलं, अवघड वाटलं, तरी आम्ही ते स्वीकारणं ह्याच्यामध्येच आमचं हित आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश ख्रिस्तान सांगितलं की ही शेवटच्या काळाची लक्षणं आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला सावध करून ठेवलं गेलं. त्याच्यासाठी आम्ही नियोजन कसं करायचं हे देखील सांगितलेलं आहे. आणि या नियोजनाचं दुसरा जो भाग आहे तो आपण बघूया. तो म्हणजे इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय. आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्यानं बलवान व्हा. नुसतंच बलवान होऊ शकत नाही आम्ही. जर तुम्ही आणि मी देवामध्ये असो तर आम्ही बलवान होऊ, पण ते बलवान होण्यासाठी त्याचं सामर्थ्याची गरज आहे. आणि त्याचं सामर्थ्य आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे प्राप्त होतं. आता काही दिवसानंतर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर 10 दिवसांनी म्हणजे 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मंडळीवरती आला. आणि आपण त्या काही वेळेला पाळायचो. हा पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो, बलवान करतो आणि कुठल्याही प्रकारच्या शैतानाच्या हल्ल्यापुढं निभावून जाण्यासाठी शक्ती देखील देत असतो. आणि म्हणून आम्हाला बलवान होण्याची गरज आहे प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यानं. त्यासाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पवित्र आत्मा मागण्याची गरज आहे. त्यासाठी देवाच्या वचनावर आमचा आधार पाहिजे, त्याचा भरोसा पाहिजे. त्या वचनाच्या आधारे आम्ही वागलं पाहिजे, चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, कृतीमध्ये आणलं पाहिजे. आणि म्हणून काय म्हटलंय, बलवान होत जा आणि सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. सैतानाचे डावपेच हे मानवाचा नाश करण्यासाठी आहेत. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याला फसतो. आम्हाला कळत नाही की नेमकं कुठून येते. आम्हाला वाटतं की समोरची व्यक्ती आमचं नुकसान करते, समोरची व्यक्ती आमच्या विरुद्ध डावपेच करते, समोरची व्यक्ती आम्हाला नुकसान करायचा प्रयत्न करते किंवा वाईट वागायचा प्रयत्न करते. मुळामध्ये आमचा शत्रू सैतान आहे. तो आमचा वाईट करायचा प्रयत्न करतो, पण तो कोणाचा तरी दुसऱ्याचा उपयोग करून घेतो. आम्हाला वाटतं की ती व्यक्ती आमची शत्रू आहे, पण आम्हाला आमचा खरा शत्रू सैतान आहे. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि त्यामुळं सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे
रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहेत. म्हणजे तुमचं आणि माझं युद्ध हे सैतानाच्या विरुद्ध आहे. तो या जगाचा अधिपती आहे, त्याच्यामध्ये हातामध्ये पॉवर आहे, शक्ती आहे, आणि तो मंडळीचा, चर्चचा, विश्वासार्हांचा नाश करण्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करतो, झटून काम करतो. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावा याचा सातत्यानं शोध करत असतो. 24/7 म्हणजे 24/7, 24 तास आणि 7 दिवस म्हणजे अखंड तो प्रयत्न त्याचे चालू असतो. माणसाला ट्रॅप करण्यासाठी, त्याला अडकवण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी. येशू ख्रिस्त देखील त्याबद्दल शुभवर्तमानामध्ये योहानाचे काय म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावा याच्यासाठी येतो, आणि हा चोर कोण आहे? सैतान आहे. पण मी जो आलो आहे ते तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त जीवन देणार आहे, विपुल जीवन देणार आहे. कारण हे जीवन जे आहे, शारीरिक जीवन, या जगातलं जीवन, हे देहातलं जीवन हे संपणार आहे. परंतु अनंतकाळचं जीवन हे प्रभू तुम्हाला मला देणार आहे. हे तुम्हाला मला ख्रिस्तामध्ये असलेली महान आशा आहे, आणि म्हणून त्या आशेवर आम्ही जगलं पाहिजे. त्यासाठी ट्रेनिंग काय आहे की आम्ही स्वतःला बलवान केलं पाहिजे आणि शस्त्र सामग्री धारण केली पाहिजे. देवामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण घ्या. म्हणजे एक सत्य काय आहे? जगायचं आहे. त्या नावासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला सहन करायच्या आहेत. हे कोण सांगताना मी फार कमी लोकांना बघितलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्ही ब्लेस्ड व्हाल, तुम्हाला आरोग्य मिळेल, तुम्ही दीर्घायुष्य व्हाल, सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे होईल, सगळं होईल. परंतु देवासाठी वेगळंच सांगतो. जुना करार यावर जास्त जोर देतो. जुन्या करारामध्ये सांगितलं की तुम्ही जर देवाच्या आज्ञांचं पालन केलं तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल, जर आज्ञा मोडल्या तर तुम्हाला शाप मिळेल. नवा करार येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सांगतो की हे सगळं होईलच याची गॅरंटी नाही. तुम्हाला चांगले दिवस लाभले, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आशीर्वादित आहात, चांगली गोष्ट आहे. कारण मानवाचं सुख हे पैसा अडका, मालमत्ता, प्रॉपर्टी, सोनं चांदी, कार, बंगला याच्यामध्ये नाही आहे. खरा आशीर्वाद हा येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आहे का याच्यावरती अवलंबून आहे. आणि जर ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर आम्ही वाईट दिवसामध्ये प्रतिकार करण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे. वेगळ्या प्रकारचे आता मगाशी सुरुवातीला मी सांगितलं की योसेफासारखा व्यक्ती खूप चांगलं कॅरेक्टर, म्हणजे पवित्रशास्त्रामध्ये प्रामुख्यानं मोठे मोठे कॅरेक्टर आहेत, व्यक्तिमत्व की जी त्यांच्या लोकप्रियतेमुळं, त्यांच्या कर्तृत्वामुळं खूप मोठी आहेत. परंतु प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम आहे. अब्राहम खोटं बोलला जीव वाचवायसाठी, दाविदानं व्यभिचार केला, खून केला, आणखी बरेच सलमोनानं 1000 बायका केल्या, तरी त्यांची नावं आदरानं घेतली जातात, रिस्पेक्टफुल. 2च कॅरेक्टर आहेत पवित्रशास्त्रामध्ये की जे जुन्या करारामध्ये की जे त्यांच्या कॅरेक्टरबद्दल खऱ्या अर्थानं ते सन्मानास पात्र आहेत. आणि ते म्हणजे एक म्हणजे योसेफ, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती डाग आणि कलंक नव्हतं. आणि दुसरी व्यक्ती आहे दानियल. दानियल हा देखील खूप प्रामाणिक, एकनिष्ठ, देवावर प्रेम करणारा. आज किती अशा प्रकारचे ख्रिस्ती लोक आहेत की जे आपलं जीवन देवाला भिवून स्मरून वागतात. किती लोक आहेत देवाचे सेवक म्हणणारे आहेत की जे योसेफासारखं आणि दानियेलसारखं जीवन जगणारे आहेत. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की सध्याचा ट्रेंड असा आहे की पाळक व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि मग पाळक व्हा, की पाळक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करा. येशू ख्रिस्त आमच्याकडून काय अपेक्षा करतो? तुम्ही आणि मी आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला बलवान कसं करणार?
जगाच्या कलंकापासून, जगाच्या मोहापासून, सर्व वाईटापासून, व्यभिचारापासून, सगळ्या प्रकारच्या लोभापासून दूर आम्ही राहिलो तरच शक्य आहे. परंतु आज सध्या म्हणजे एखादी व्यक्ती खूप प्रसिद्धी का, त्यांच्या सभांना गर्दी का, कारण त्याच्यावर भरपूर पैसा आहे, भरपूर क्राऊड असतो, भरपूर लोक येतात, त्यांच्याकडं मोठ्या मोठ्या गाड्या असतात, पैसा भरपूर असतो, घरदारं असतात, आणि त्याला जर देवानं आशीर्वाद दिला एवढा, आम्हाला पण देव बघतील म्हणून अशा लोकांच्याकडे जास्त जातात. साधेपणानं, प्रामाणिकपणानं जगणारा, देवाला भिवून वागणारा, देवाच्या सेवकाकडे किती लोक असतात, किती लोक जातात. त्यांना वाटतं हाच फाटका आहे माणूस आहे, याच्याकडे आपण काय जाणार, आपल्याला का देव कसा आशीर्वाद देणार, कारण त्यालाच देवाने दिलेलं नाही आहे. परंतु पवित्र शास्त्र नव्या करामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आहेत प्रामुख्याने. आमची श्रीमंती ही पैसा अडका, सोनं किती तुमच्याकडं आहे, घरदार किती आहे, फ्लॅट किती आहे, बंगले किती आहेत, अजून काय काय किती आहे, याच्यावरती नाही आहे. तुमची श्रीमंती ही प्रभू तुमच्यामध्ये आहे का? तुमची श्रीमंती ही देवाच्या वचनामध्ये तुम्ही किती आहात, तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य किती मोठ्या प्रमाणात चालतं, तुम्ही देवालाचं गौरव किती करता, तुमच्या साधेपणाच्या जीवनामुळं निर्मळ शुद्ध धर्माचरण करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? आणि कारण हा जर आदर्श तुम्ही लोकांच्या समोर घालून दिला नाही तर मंडळांना वाटतं किंवा पालक जे करतात तेच आम्ही पण करायला पाहिजे. काही वेळा ज्यावेळेला मी विद्यार्थ्यांना शिकवतो बायबल कॉलेजमध्ये, त्यावेळेला मला असं वाटतं की तिथं शिकायला येणारे लोक कितीतरी उद्देश घेऊन येतात, सेवा करायची या नावाखाली. त्यांचं व्यक्तिगत जीवन कशा प्रकारचं असतं, आजूबाजूच्या पाळक देवाची सेवा. आता मी हे टीका करण्यासाठी नाही, परंतु आम्हाला हे लक्षात यावं की वाईट दिवसामध्ये कसं प्रतिकार करणार, जोपर्यंत तुम्ही स्वतःला जगाच्या कलंकापासून दूर राखत नाही. तशा प्रकारचा योसेफ होता, तशा प्रकारचं दानिएल होता, तशा प्रकारे येशू ख्रिस्त होता, तशा प्रकारचा पाऊल होता. तिमोथेय जे देवाची सेवा, योहान, आणि योहानबद्दल आपण पाहतो की देवाची सेवा करणारा आणि देवावर प्रेम करणारा, दोन लोकांच्याबद्दल पवित्र शास्त्र सांगतं की जे देवाला आवडणारे होते. आणि त्याच्यातला पहिला व्यक्ती आहे दानिएल. दानिएलाबद्दल सांगितलं आहे पवित्र शास्त्रामध्ये की हे परमप्रिय पुरुष आहे. परमप्रिय पुरुष आहे तो, जो देवाला आवडणारा आहे. असे किती देवाचे सेवक आहेत देवाला आवडणारे, जगाच्या ट्रेंड आणि मूल्यमापनाप्रमाणे न जगता देवाच्या मूल्यमापनाप्रमाणे जगणारे किती आहेत. आणि दुसरी व्यक्ती आहे योहान, शुभवर्तमानकर्ता योहान. त्याच्यावर देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं. त्याला प्रिय असलेला योहान. तुम्ही आणि मी देवाला प्रिय असणारे आहोत. जर तुम्ही आणि मी प्रिय असणारे आहोत तर तुम्हाला मला या जगातल्या गोष्टींचं काहीच वाटणार नाही, संकटाचं काहीच वाटणार नाही. येतील आणि जातील. शेवटचा काळ कठीण असणार आहे, त्यासाठी तुम्ही आणि मी अगोदरच प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. आत्ताच वेळ आहे, देवाला शरण या. आपल्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची, वाईट वागणुकीची, अयोग्य शब्दांची, सगळ्या गोष्टींची देवाकडे क्षमा मागा. नम्र व्हा, देवाच्या मार्गात चाला, त्याच्यामध्येच आमचं हित आहे. जेव्हा अशा प्रकारे जीवन जगाल त्यावेळेला तुम्ही सुरक्षित असाल. त्यावेळेला जगातली कुठली सैतानाची कुठलीही शक्ती तुम्हाला अटकाव करू शकत नाही, तुमच्यावर हल्ला करू शकत नाही. कारण देवासूचन आम्हाला सांगतं की जो तुमच्यामध्ये आहे तो या जगात जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुमच्यात कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जगात कोण आहे? सैतान आहे. सैतानापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुम्हाला मला तयारी करायची. मग ही शस्त्र सामग्री दिलेली आहे, ती बाळगायची आहे. पहिल्यांदा तुम्ही आपलं अंतःकरण मोकळं केलं पाहिजे, रिक्त केलं पाहिजे. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वाव दिला पाहिजे. प्रभू तू ये, माझ्या अंतःकरणामध्ये येऊन वस्ती कर. त्याच्यानंतर तुम्ही आणि मी बलसंपन्न होऊ लागतो प्रार्थनेच्याद्वारे, वचनाच्याद्वारे, पवित्र आत्मेद्वारे. मग ही शस्त्र सामग्री धारण करतो. त्यावेळेला मग आम्हाला भीती वाटत नाही. त्यावेळेला सैतान आमचं काय करू शकत नाही, कारण प्रभू आमच्या बाजूचा असतो. आणि या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला मला उत्तेजन देव, जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये खरा अर्थ आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये खरी शांती आहे, आशीर्वाद आहे, आनंद आहे. आणि युगानुयुगाचं सौख्य देखील
यामध्ये सामावलेलं आहे. आणि म्हणून प्रभूला घट्ट बिलगून आम्ही राहूया, कारण त्याच्याशिवाय जीवन नाही, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही, त्याच्याशिवाय दुसरा इलाज नाही आहे. येशू ख्रिस्त हाच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि म्हणून त्याचा आम्ही आपला परिधान करूया, त्याला आपला अंतःकरणामध्ये जागा देऊया आणि त्याच्या मार्गानुसार, त्याच्या आज्ञेनुसार आपण चालूया. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दे. स्तुतीस पात्र भया सुखे देव बाप्पा, तुझं उपकार मानतो प्रभू, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ प्रभू येशू तुला असो. तुझ्या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की जे वचन देव बाप्पा आमच्या मनाचं परीक्षण करणारं असं आहे. खरोखर देव बाप्पा, योसेफाला जो स्वप्नाचा अर्थ सांगण्याचं दान प्रभू त्याला दिलं होतंस, त्याद्वारे त्यानं फारोला सांगितलं. आणि भविष्य काळातला जो दुष्काळ आहे त्याच्यापासून आम्ही कसं वाचावं याचं त्यानं राजाला मार्गदर्शन केलं. राजानं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. आज देवबापा तुझं वचन आम्हाला सांगतं की पुढं येणारा काळ कसा आहे, येणारे दिवस वाईट असणार आहेत, सैतानाचे हल्ले होणार आहेत आणि सगळ्या प्रकारच्या त्रासातून लोकांना जावं लागणार आहे. अशा वेळेला आम्ही स्वतःला कसं तयार करावं, आमच्या आध्यात्मिक जीवनाचं आणि जगिक जीवनाचं आम्ही नियोजन, प्लॅनिंग आम्ही कसं करावं, याच्यासाठी या वचनाच्या द्वारे ते मार्गदर्शन तू आम्हाला केलंच, त्याबद्दल उपकार मानतो. हे वचन देव बापा दयेनं आणि कृपेनं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही या प्रणासून सोडले आहे तसे तू आमच्याने आम्हास सोड, आणि आम्हास पशुता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन. Praise the Lord.